जो फॉर्म आहे तो ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह फॉर्म भरून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. फॉर्म भरताना कोणकोणते कागदपत्र लागतील, तसेच एज क्रायटेरिया, वयाची अट काय आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये फॉर्म भरताना तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी फॉर्म व्यवस्थित पहा आणि कसा भरायचा ते सुद्धा पहा. फॉर्म भरताना सगळा व्हिडिओ व्यवस्थित पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चल मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. student.maharashtra.gov.in ADM पोर्टल. पोर्टलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली पाहू शकता RT 25% ऍडमिशन पोर्टल. खाली पालकांकरिता सूचना लागलेल्या आहेत. पालकांनी या सर्व सूचना 15 सूचना आहेत, एकदम व्यवस्थित एकदा वाचून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण टाइम नाही घालवणार. तुम्ही ह्या वाचल्या तसा समजतो. खाली नोटिफिकेशन फॉर 25 RT 25% रिझर्वेशन यावरती क्लिक केल्यानंतर इथे एक 13/1/2025 ची नोटिफिकेशनची PDF आहे. ही एकदा डाउनलोड करून घ्या आणि ही एकदा वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता वयाची जी काही अट आहे ते त्यासाठी सुद्धा GR अबाउट एंट्री लेवल एज यावरती क्लिक करा. इथे एज रूलची PDF आहे, ही सुद्धा तुम्ही वाचून घ्या. यामध्ये तुम्हाला दिलेली आहे, ते पाहू शकता. 2025-26 ची जे काही प्रवेशाचा वर्ग आहे, कमीत कमी किती वय लागतं हे सगळं दिलेलं आहे. प्ले ग्रुप, नर्सरी किंवा आता पहिली पूर्वीच्या जे काही वर्ग आहेत त्यांना 3 पेक्षा जास्त वय लागतं. 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण पाहिजे आणि आता पहिलीला जर असेल म्हणजे घालायचं असेल ऍडमिशनसाठी 6+ पूर्ण लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही एकदा वाचून घ्या. आता अप्लाय करण्यासाठी, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरती ऑनलाईन ऍप्लिकेशन ची लिंक आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. ही जी लिंक आहे डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे यायचं. इथे आपल्याला आता लॉग इन अकाउंट उघडायचं आहे. आता अकाउंट उघडण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन टू क्रिएट युअर ऍप्लिकेशन आयडी, क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन हे एक बटन आहे, एक ऑप्शन आहे. तर न्यू रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथे झूम करून व्यवस्थित दाखवतो, नीट व्यवस्थित पहा. तुमचा जो काही जिल्हा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम म्हणजे नाव टाकायचं आहे. तुमच्या पाल्याचं जे काही नाव असेल, मुलाचं किंवा मुलीचं नाव. त्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव इथे येणार आहे. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी, अपंग आहे का, तुमचा मुलगा किंवा मुलगी अपंग असेल तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अपंग जर नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, तुमच्या मुलाची मुलीची जी काही डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे, ती इथे टाकायची आहे, सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि आहे त्याचा कॅप्चा टाकून मोबाईल नंबर विचारलाय तर पालकांचा जो काही मोबाईल नंबर आहे इथे टाकायचा आहे आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचा आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं म्हणजे व्यवस्थित स्पेलिंग सहित जी माहिती तुम्ही इथे टाकताय ती बर्थ सर्टिफिकेट, जन्माच्या दाखल्यावरती, आधार कार्ड वरती जी आहे तीच टाकायची आणि त्यानंतर खाली रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झालंय. आपल्याला एक ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वरती पाठवला जाईल आणि इथे सुद्धा दाखवला जाईल. आता जो ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड तो घ्यायचा आहे, तो डाव्या साईडला लॉग इन मध्ये यायचं. ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे. मोबाईल वरती आलेला पासवर्ड अगोदर टाकायचा, त्यानंतर इथे जो काही न्यू पासवर्ड आहे त्या बॉक्समध्ये तयार करायचा आहे. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. नवीन पासवर्ड इथे अपडेट झालेला आहे अशा पद्धतीने दाखवेल. अपडेट झाल्यानंतर आता आपल्याला लॉग इन करायचं. डाव्या साईडला ऍप्लिकेशन आयडी आणि जो नवीन पासवर्ड बनवला होता तो टाकून कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झालेले आहे. आता इथे आपल्याला पाहू शकता चाइल्ड इन्फॉर्मेशन, ऍप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, ऍडमिट कार्ड, ग्रीव्हियन्स आणि लॉग आउट अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला वरती दिसतील. आता यामध्ये जर आपली काही माहिती चुकली तर आपण डिलीट ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतो. होय, हा एक ऑप्शन आपल्या राईट साईडला दिलेला आहे. आता आपण फॉर्म भरूया. चाइल्ड नेम ऑटोमॅटिकली नाव, मुलाचं किंवा मुलीचं जे काही नाव असेल ते आलेले आहे. बालकाचे पूर्ण नाव इथे मराठीत तुम्हाला टाकायचं आहे. तर मराठीत टाकताना जर इथे टाईप होत नसेल तर लक्षात ठेवा, कुठेतरी व्हॉट्सअप वरती लिहा आणि कॉपी पेस्ट करून इथे तुम्ही नाव टाकून घ्या. मराठीमध्ये व्यवस्थित आडनाव, त्यानंतर पहिले नाव आणि मधले नाव अशा पद्धतीने. त्यानंतर मदर्स फुल नेम इंग्लिशमध्ये अगोदर, लास्ट नेम, मिडल नेम असेल, फर्स्ट नेम असेल, सगळी माहिती. त्यानंतर आईचं पूर्ण नाव मराठीमध्ये सुद्धा टाकायचं आहे. तसंच फादरचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि वडिलांचं पूर्ण नाव मराठीमध्ये सुद्धा टाकायचं आहे. अशा पद्धतीने सगळे
इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पूर्ण नावं टाकून घ्यायची आहेत. त्यानंतर खाली यायचंय चाइल्ड डेट ऑफ बर्थ इथे ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर मेल फिमेल जे असेल मुलगा किंवा मुलगी आहे ते पद्धतीने इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर एज सिलेक्ट करायचंय 31/12/2025. सॉरी, इथे एज सिलेक्ट नाही करायचं, इथे ऑटोमॅटिकली किती एज आहे 31/12/2025 ला हे दाखवलं जाईल. त्यानंतर पॅरेंट स्टेटस आहे, हे ऑप्शनल आहे, टाकायचं असतं तर टाकू शकता, नसेल तर तुम्ही हे ऑप्शन सोडून देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पॅरेंट स्टेटस हा ऑप्शन ठेवा नाहीतर सोडून द्या. आता त्यानंतर आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर पाहू शकता काय लिहिलंय, पालकांनी आपल्या राहण्याचा जो काही पूर्ण पत्ता आहे तो अगोदर लिहायचा आहे आणि टाईप केल्यानंतर तो सदरचा सेव्ह करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एडिट गुगल ऍड्रेसची टॅब येईल आणि त्यावरून आपला घराचा ठिकाणी तो सेट करायचा आहे. कशा पद्धतीने, तर अगोदर आपला पत्ता इथे लिहायचा आहे, टाईप करायचा आहे. हाऊस असेल, बिल्डिंग नंबर असेल ते टाकायचं आहे, लोकॅलिटी असेल, स्ट्रीट नेम, पूर्णपणे ऍड्रेस टाकायचा आहे. आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला आपल्या गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर हा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड काही टाकायची गरज नाही. त्यानंतर खाली यापूर्वी RT 25% अंतर्गत प्रवेश घेतलेला आहे का, तर नो करायचंय. आता इथे आपल्याला ऑप्शन आला नाही तर आपल्याला काय करायचंय, पूर्ण इथे पत्ता टाकायचा आहे, तालुका गाव सिलेक्ट करून सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय आणि ओके करायचंय. तर पाहू शकता इथे आपल्याला एक ऑप्शन आलेला आहे, सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस. तर या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस वरती क्लिक केल्यानंतर आता ह्या मॅप जो आहे तो ओपन होईल. तर ज्या ठिकाणचा तुमचा मॅप आहे, ज्या ठिकाणी गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी यायचं आहे आणि तुमचं जे घर आहे त्याच ठिकाणी तुम्हाला हा मॅप ठेवायचा आहे. आता इथे झूम करायला प्लस आणि मायनसचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही इथे झूम करू शकता. ज्या ठिकाणी तुमचा ऍड्रेस आहे, ज्या ठिकाणी तुमचं घर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहता तोच ऍड्रेस जे काही हा पॉइंट आहे, हा लाल कलरचा जो पॉइंट आहे ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने जिथे तुमचं घर असेल ते इथे तुम्ही ठेवून घ्या. आता इथे आपलं घर आहे तर मी इथे ठेवतोय. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी पालकांनी आपला ऍड्रेस सेव्ह अँड अपडेट वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ओके करायचं आहे. तर इथे पाहू शकता जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आहे ते ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला आलेले दिसेल. तर अशा पद्धतीने हे आले. आता आपल्याला खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपली चाइल्ड इन्फॉर्मेशन कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन 2 नंबरचा ऑप्शन आहे, ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ऍप्लिकेशन भरायचं आहे. त्यामध्ये फॉर विच क्लास ऍडमिशन इज रिक्वायर्ड. आता हा जे क्लास आहे तो तुमच्या कशावर बेसिस वरती आहे, सिस्टीम कॅल्क्युलेटर होतो, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर होतो तुमच्या एज वरती. मग तुमचं जे काही वय आहे ते 3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सिनियर KG किंवा 1 इयर बिफोर स्टँडर्ड दिसेल आणि फर्स्ट स्टँडर्ड दिसेल. जर 6 कंप्लीट असेल तर फर्स्ट स्टँडर्डचा ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचंय ती स्टँडर्ड इथे सिलेक्ट करायची आहे. 6 पेक्षा जास्त असेल तर मी इथं फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट करतो. तुमच्या एज नुसार इथे स्टँडर्ड तुम्हाला सिलेक्ट करायला येतील. त्यानंतर सिलेक्ट रिलिजन म्हणजेच आपला धर्म, जे काही धर्म आहेत ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी हिंदू धर्म सिलेक्ट करतोय. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, कॅटेगरीमध्ये जनरल, SC, ST, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD, अदर, SCBCA, EWS, COVID-19 चे अफेक्टेड असेल. तर सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता. जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली तर पाहू शकता आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, पण मात्र 1 लाखाच्या आतमधलं इन्कम सर्टिफिकेट इथे लागणार आहे. ऍड्रेस प्रूफ लागणार आहे, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली तर ऍड्रेस प्रूफ येस करायचा आहे, बर्थ सर्टिफिकेट येस करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेट 1 लाखाच्या आतमधलं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आता SC किंवा ST किंवा अदर कोणतीही कास्ट तुम्ही सिलेक्ट केली तर कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी असं दाखवलं जाईल. लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी असं सांगितलं जाईल. तर तुमची दुसरी SC, ST, OBC, NT, NTB, NTC, NTD, VJ जे काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये येत असतात खाली पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागणार आहे. तर ऍड्रेस प्रूफ, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे यस करावं खाली लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला OBC असाल तर इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही, बाकी कुणालाही इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. पण ओपन आणि EWS जे आहेत, ओपन आणि EWS वाल्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज आहे. लक्षात ठेवा, उत्पन्नाचा दाखला कुणाला लागेल, जे जनरल मध्ये येतात आणि EWS मध्ये येतात त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. बाकी कुणालाही उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. पण मात्र बाकीच्यांना उत्पन्न ज्या जातीचा दाखला आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे ते बाकीच्या कॅटेगरीना लागणार आहे. मी इथे जनरल सिलेक्ट करतोय. त्यानंतर इथे चाइल्ड अपंग वगैरे असेल तर येस करून तो कशामध्ये अपंग आहे आणि किती पर्सेंटेज मध्ये अपंग आहे ते इथे द्यायचं आहे. नसेल अपंग तर नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर HIV
अफेक्टेड जर असेल तर येस करा, नाही नो करा. आधार कार्ड आहे का, आधार कार्ड नंबर आहे का, तर येस करून आधार कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाका. आधार कार्ड नंबर नसेल तर नो टाकून रिसिप्ट आहे येस ऑप्शनवरती क्लिक करा. रिसिप्ट असेल तर, पावती असेल तर. आधार कार्ड नंबर असेल तर येस करून पुढे आधार नंबर टाका. अॅन्युअल इन्कम फॅमिलीचा, आता जनरल सिलेक्ट केलं तर अॅन्युअल इन्कम 1,00,000च्या आतमध्ये जो उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढणार त्यावरची माहिती टाका. पॅन कार्ड नाहीये, ईमेल आयडी नाहीये तर हा ऑप्शन सोडून द्यायचा आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येईल. ऍड्रेस प्रूफ येस करायचा आहे, बर्थ सर्टिफिकेट येस करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेट आपल्याला येस करायचं आहे. आणि त्यानंतर आपला हा जो फॉर्म आहे आपल्याला सेव्ह करायचा आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येताल त्या ऑप्शन सिलेक्ट करून बर्थ सर्टिफिकेट येस करा, इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट येस करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला स्कूल सिलेक्शन आहे, शाळा निवडायच्यात. आता शाळा निवडताना जे काही 10 शाळा तुम्ही निवडू शकता. आता विदिन 1 किलोमीटर वरती क्लिक केलं तर तुमच्या 1 किलोमीटरच्या आतमधल्या जे काही शाळा आहेत ते तुम्हाला दाखवले जातील. तसेच विदिन 1 ते 3 1 to 3 किलोमीटर मध्ये जे काही स्कूल असतील ते तुम्हाला इथे लिस्ट दाखवली जाईल. जर तुम्हाला कोणतीच शाळा दाखवत नसेल तर ती शाळा तुमच्या जे काही स्टँडर्ड आहे त्यामध्ये येत नसेल किंवा तुमच्या इथे नसेल. ज्या स्टँडर्ड मध्ये पहिलीला किंवा सिनियर केजी ला ऍडमिशन घेत असाल तर ती शाळा आरटी मध्ये नसेल त्यामुळे दाखवत असेल. जर 3 किलोमीटर पेक्षा जास्त तुम्ही शाळा त्या ठिकाणची शाळा घेत असेल तर जिल्हा तसाच राहील आणि तुमचा जे काही ब्लॉक आहे, तालुका आहे त्या ठिकाणचा तुम्ही शाळा इथे निवडू शकता. फक्त लक्षात ठेवा या सूचना इथल्या वाचून घ्या. 1 किलोमीटर, 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या जास्त शाळा जर निवडायच्या असतील तर त्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा सूचना इथे दिलेल्या आहेत. वाहतुकीचा खर्च पालकांना करावा लागेल, लॉटरी लागल्यानंतर प्रवेश निश्चित, अशा प्रकारच्या महत्वाच्या सूचना आहेत. तर विदिन 1 किलोमीटरच्या मी इथे एक शाळा निवडतो ई, त्यानंतर विदिन 1 to 3 किलोमीटरच्या शाळा इथे निवडतो. अशा पद्धतीने तुम्हाला शाळा निवडायचे टिक करायचे आहे. इथे अशा पद्धतीने तुम्ही शाळा निवडायच्या आहेत. अशा टिक करून ती शाळा निवडली जाईल. आणि ज्या ग्रेटर दॅन 3 किलोमीटरच्या निवडायच्या असतील ते निवडू शकता. तसेच शाळेचा बोर्ड कोणता आहे, मीडियम कोणता आहे हे नक्की वाचायला विसरू नका. बोर्ड मीडियम असेल, कोणती स्टँडर्ड आहे, मॅक्झिमम किती स्टँडर्ड मध्ये, डेट ऑफ बर्थ किती लागते, ती सगळी माहिती, किती किलोमीटर आणि वॅकन्सी किती आहेत त्या शाळेमध्ये हे सुद्धा दाखवलं जाईल. ते एकदा वाचून घ्या. त्यानंतर खाली इथे तुम्हाला दुसरी शाळा आहे त्याचं सुद्धा दाखवलं जाईल. शाळा निवडून सेव्ह करायचंय. व्यवस्थित शाळा पहा आणि निवडा आणि टिक करून सेव्ह करा. सेव्ह केलेले आहेत. आता फॉर्म सबमिशन शेवटी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी तुम्ही माहिती भरलेली आहे आता शेवटचा ऑप्शन म्हणजे आपल्याला सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिशन वरती क्लिक करा. जी माहिती भरली ती एकदा सगळी चेक करून घ्या. पुन्हा पण बदल करता येणार नाही. काही चुकलं असेल तर डिलीट ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता, लक्षात ठेवा. तर इथे आपण जर सगळी माहिती बरोबर आहे तर सगळी माहिती चेक करा. ज्या शाळा निवडल्या आहेत ते खाली येऊन तुम्ही शाळा चेक करू शकता. 1, 2, 3 कितीही निवडल्या असतील तुम्ही 10 शाळा निवडू शकता. आणि त्यानंतर आरटी 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज मी स्वतः भरलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती बरोबर आहे, शाळा सगळ्या भरलेल्या आहेत, सगळी माहिती व्यवस्थित आहे आणि कन्फर्म करायचं आहे. तर ऍप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. पुन्हा आता ऍप्लिकेशन हे एडिट करता येणार नाही. ओके करायचं आहे. आपलं काम झालेलं आहे. आता पुन्हा आपल्याला फॉर्म सबमिशन वरती यायचंय आणि जनरेट पीडीएफ वरती क्लिक करायचं आहे. ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून ठेवायची आहे. यामध्ये काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत ते एकदा वाचून घ्यायचं आहे. आपल्याला इथे काय दिलंय की पासवर्ड जो आहे तो आयडी पासवर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे. अर्ज आपला जपून ठेवायचा आहे आणि माहिती वगैरे जे काही सोडत होईल, लॉटरी होईल त्याचा तुम्हाला SMS येईल आणि SMS वरती नाही आला तर तुम्ही लॉग इन करून जे आहे ते पाहू शकता. जर आपला नंबर लागला तर एक आपल्याला अलॉटमेंट लेटर, ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचा ऑप्शन जो आहे तो तिथे दिलेला आहे. जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हा ते ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून आपले कागदपत्र शाळेमध्ये घेऊन ऍडमिशन घेऊ शकता. महत्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय